200 भाविकांची व्यवस्था असलेला यात्रीनिवास चालवणारे सतीश शहा यात्रीनिवास संघटनेच्या माध्यमातून नवरात्रोत्सव काळात वर्षभर सामाजिक बांधिलकी जपतायत। उत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी गेल्या 9 वर्षांपासून मंदिर परिसरातील यात्रीनिवासांमध्ये मोफत स्वच्छतागृह सेवा उपलब्ध करून दिली जाते। भाविकांची दरवर्षी वाढती संख्या लक्षात घेता ही सुविधा अपुरी ठरतीये। त्यामुळे शहरातील धर्मशाळा, यात्रीनिवास, लॉजिंग आणि हॉटेल व्यावसायिकांनी भाविकांसाठी मोफत स्वच्छतागृह सेवा उपलब्ध करून द्यावी असं आवाहन श्री करवीर निवासिनी भक्त आणि यात्रीनिवास संघटनेचे अध्यक्ष सतीश शहा आणि पत्नी कोमल शहा यांनी केलंय। उत्सवासाठी नवरात्रीसाठी सध्या करोडो भाविक आता महालक्ष्मी मंदिरात यायला लागलेत, तर त्यांच्या शौचालयाची वगैरे व्यवस्था नाही आहे। तर इथल्या यात्रीनिवास, भक्तनिवास, धर्मशाळा, लॉजिंग ह्या सगळ्यांनी त्यांची थोडी व्यवस्था महिलांची करावी हे आमच्या संघटनेकडून आव्हान आणि विनंती की त्यांनी जी लोक येते भक्त लोक त्यांच्या स्वच्छतासाठी बाथरूम वगैरे टॉयलेट वगैरे त्यांना काय असेल ते फ्रीमध्ये द्यावं आणि सहकार्य करावं अशी माझी लोकांना नम्र विनंती आहे। दरम्यान श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी नवरात्रोत्सव काळात कोल्हापुरातील श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी अन्नछत्र आणि स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध असल्याचं सांगितलं।